नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. बरोबर मंडळी माझ्याबरोबर होती. तेवढी चौदरवडी गाव छोटं आहे, पण वरोडे कनेसर वापगाव या गावांच्या तोडीमध्ये बरोबरीमध्ये सगळा कार्यक्रम करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. आज अतिशय देखणी यात्रा काल आणि आज 2 दिवस त्या ठिकाणी संध्याकाळी मंगला बनसोडेंचा तमाशाचा लोकनाट्य कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होणार आहे. आणि पलीकडच्या बाजूला महिला भगिनी, तरुण सहकारी, वडीलधारी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. खरं तर आपल्या अनाउन्सर मंडळी सुनील भाऊ मोरवे असतील, अण्णा जाधव असतील, स्वप्नील सोनवणे असतील, अभिदादा डेरंगे असतील, पंडित पिंगळे असतील, सागरदादा साळुंके असतील, पोपटराव शिंगाडेंपासून ही सगळी मंडळी व्यासपीठावरती सगळे आयोजक नियोजक मंडळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आणि फायनलचे 3-4 गाड्या त्या ठिकाणी राहिलेले आहेत. मी अधिकचा वेळ आपल्या सगळ्यांचा घेणार नाही, परंतु या भागाचा एक कार्यकर्ता म्हणून, आता बाजार समिती सभापती म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय. आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या निमित्तानं पिंपळगाव मडकळ जिल्हा परिषद गटामध्ये मी त्या ठिकाणी सदस्य आलोय. खरं तर मला या मतदारसंघामध्ये उभं राहायचं होतं, परंतु महिला आरक्षण आल्यामुळं मला शेजारच्या मतदारसंघामध्ये आपलाच मतदारसंघ आहे. परंतु आता हा मतदारसंघ खरं तर भाग्यवान आहे की एकाच मतदारसंघाला 2-2 जिल्हा परिषद सदस्य आहे. तेव्हा भविष्यामध्ये चौधरीकरांना किंवा या पूर्व भागाला नक्कीच काही कमी पडून न देण्याचं काम या परिसरातला जिल्हा परिषद सदस्य येण्याचं मी निश्चितपणे करेन. जेव्हा मी काही नव्हतो तेव्हा यात्रा आलो, संचालक झालो. जेव्हा काही नव्हतं त्याच्या पुढच्या यात्रा आलो, सभापती झालो. मागच्या यात्रेला आता सदस्य आलोय. पुढचं मला काय माहिती नाही, परंतु राजकारणामध्ये पुढचं काय खरं नसेल, चालू घडी. परंतु ही यात्रा आणि हा देवीचा उत्सव हा खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे. म्हणून या उत्सवाला मनापासून सदिच्छा शुभेच्छा द्यायला मी उभा आहे. मी परवा दिवशी वरोड्याला एका कार्यक्रमाला आलो आणि कार्यक्रमाला आल्यानंतर एका महिला भगिनीने मला विचारलं, म्हणले तुम्ही सदस्य आले पण मला लय वाईट वाटलं. आता म्हणलं काय झालं? ते म्हणले काय नाही, तुम्ही टँकर चालू करणार की नाही? ती म्हणायची मी झालं तिकडे सदस्य, मला आता काय गरज आहे. म्हणलं बाई काय काळजी करू नको, मी सदस्य तरी कुठे झाला असलो पण मी अख्खी तालुक्याच्या पूर्व भागातला मागचे 10 वर्ष ते पाण्याचे टँकर चालवले, पुढचे 5 वर्ष देखील मी त्या ठिकाणी पाण्याचे टँकर चालवण्यामुळे काही चिंता करू नका. उन्हाळ्यामध्ये शेवटी बळीराजा आहे, शेतकरी राजा आहे, म्हणजे मायमाऊली भगिनी आहे, तिच्या डोक्यावरचा अंडा भविष्यामध्ये आम्हाला उतरवायचा आहे. जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत फाउंडेशनच्या वतीनं अहोरात्र बनवणं टँकर सेवा देण्याचं काम मी त्या ठिकाणी चालू करणार आहे. अधिकच्या वेळ मी आपल्या सगळ्यांच्या घेत नाही, सगळ्या बैलगाडा मालकांचा आता मी जिल्हा परिषद सदस्य पण आहे आणि सभापती पण आहे, शेतकऱ्यांचा सभापती आहे. त्यामुळे निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांच्यासाठी प्रत्येक घाटामध्ये काही ना काही मदत करण्याचं काम भविष्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी करेल. एवढंच आपल्या सगळ्या बैलगाडा मालकांना आश्वासित करतो. यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सगळ्या ग्रामस्थ मंडळींना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय देखणी यात्रा आपण या ठिकाणी आयोजित केली. भविष्यामध्ये चौधरवाडी आणि पंचक्रोशीच्या विकासासाठी जी जी काय मदत लागेल या परिसराचा जिल्हा परिषद सदस्य येण्याचा आपले आमदार आदरणीय बाबासाहेब काळे असतील, आम्ही सगळी मंडळी भरभक्कमपणाने आपल्या सगळ्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करू. एवढं त्या निमित्ताने सांगतो आपल्या सगळ्यांना परत एकदा मनापासून यात्रेसाठी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ, आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी यात्रेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी उपस्थित झाला. पुन्हा एकदा चौदरवाडी वरोडे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. याच्यानंतर आता चालू असलेला गाडा विनायक सुनील गोसावी, सरपंच खरपुरी. सरपंच
चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.